हाय व्ह्यूअर्स, आज आपण करणार आहे दोडक्याची भाजी भरून केलेली। हे पहा, इथे दोडक्यांना 4 असे भाग करून पहिले ह्याला साळून घेतलेला आहे, नंतर ह्याचे असे 4 भाग करून ह्याला पाण्यात टाकलेला आहे। हा पावशर दोडका आहे आणि वाटणामध्ये मी घेतलेला आहे खोबरं मी चिरून, एक छोटी वाटी खोबरं आहे हे मी चिरून ह्याला थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यातच मी लसूण टाकलेला आहे। 7 ते 8 पकड्या भाजून घेतलेला आहे लसूण पण। भाजलेले शेंगदाणे एक छोटी वाटी, थोडीशी कोथिंबीर, 3 चमचे चण्याची डाळ आहे, ही पण मी तेलावर भाजलेली आहे। हे 3 कांदे आहेत जे मी पहिले डायरेक्ट गॅसवर भाजलेले आहेत, नंतर तेल टाकून थोडेसे परतले आहेत। तर हे 3 कांदे आहेत। हे सगळं आपल्याला तेल टाकून भाजून घ्यायचं आहे, फक्त शेंगदाणे कोरडे भाजायचे आहेत। आता आपण हे सगळं वाटून घ्यायचं आहे आणि मग पुढची तयारी करूया। हे पहा, इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे आपल्या दोडक्याच्या भाजीसाठी। त्याच्यात मी टाकणार आहे 1 चमचा जिरी मोहरी। जिरी मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायची आहे। त्याच्यासोबतच अर्धा चमचा हिंग। हे पहा, आपली जिरी मोहरी तडतडली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये दोडके टाकायचे आहे। तेलावरती छान दोडके परतून घ्यायचे आपल्याला। आणि आता दोडक्यांमध्ये आपण मसाले टाकणार आहे। अर्धा चमचा हळद, हा आहे घरगुती काळा मसाला, हा 2 चमचे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमचा घरगुती मसाला वापरा किंवा कुठला गरम मसाला वापरला तरी चालेल, किंवा गोडा मसाला। हा कांदा मसाला, 3 चमचे कांदा मसाला मी इथे टाकते। 3 चमचे कांदा मसाला, 2 चमचे काळा मसाला आणि अर्धा चमचा हळद। आता हे दोडके फ्राय होतील, त्याच्यासोबतच आपण हा मसाला पण परतून घ्यायचा आहे छानपैकी। म्हणजे मसाला दोडक्याच्या आतपर्यंत जाईल। बघू शकता छान असा मसाला आता दोडक्यांमध्ये परतलेले आहेत। आता आपण हे वाटण जे केलं होतं ते आपण टाकायचं आहे। हे पहा, मसाला टाकलेला आहे। आता आपण हे छान असं परतून घेऊया मसाल्यांमध्ये। दोडके एकदम व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत छानपैकी। आणि आता आपण ह्याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे शिजण्यासाठी। हे पहा, मिक्सरचं भांडं विसळून घेतलेलं आहे। हे मिक्स करूया आणि ह्याला आता लो फ्लेमवरती, मीडियम फ्लेमवरती शिजवून घेऊया झाकण ठेवून। जर तुम्ही झाकण नाही ठेवले तर ह्याचे शिंतोडे इकडे तिकडे उडू शकतात, त्यामुळे शक्यतो झाकण ठेवा। आणि चवीनुसार मीठ टाकूया। हे पहा, मीठ टाकून मिक्स केलेलं आहे। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती। जर जास्त घट्ट भाजी वाटली तर थोडंसं पाणी ॲड करा आणि लो फ्लेम केली तरीही चालेल। मी इथं मीडियम फ्लेमवरती हे शिजवून घेणार आहेत दोडके झाकण ठेवून। आता झाकण काढून बघूया। कंप्लीट 20 मिनटं ही भाजी मी झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर शिजवून घेतलेली आहे। आता आपण चेक करायचं आहे की आपला दोडका शिजला आहे की नाही ते। 20 मिनटं झाले तर आरामशीर शिजला असेल। मी इथे एक सुरी घेते आणि सुरीने आपण बघूया। हे पहा, एकदम आरामशीर कट होतं। आपला दोडका शिजलेला आहे छानपैकी। आता आपण गॅसची फ्लेम स्विच ऑफ करायची आहे आणि
हा दोडक्याची भाजी ही मी तुम्हाला सर्व करून दाखवते। आपली दोडक्याची भाजी 20 मिनिटं कंप्लीट लागलेले आहेत ह्याला शिजायला, लो फ्लेमवरती, लो टू मीडियम। आता आपली भाजी तयार आहे। हे पहा व्ह्यूअर्स, आपली भरून केलेली दोडक्याची भाजी तयार आहे। मी तुम्हाला सर्व करून दाखवलेली आहे। तुम्ही जवळून बघा किती छान दिसते ती, एकदम चमचमीत मसालेदार अशी। दिसते ना टेस्टी टेस्टी, यम्मी यम्मी। जर तुम्हाला माझी ही भरून केलेली दोडक्याची भाजी जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।